शब्दांमधून एक पूर्ण संस्कृती कशी घडते याचा कधी विचार केलाय? आज आपण मराठी साहित्याचा तब्बल 1000 वर्षांहून अधिक काळाचा प्रवास उलगडणार आहोत, थेट शिलालेखांपासून ते आजच्या बंडखोर लेखणीपर्यंत. विचार करा, मराठी भाषेची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत. आपण बोलतोय इसवी सन 739 सालचं, जेव्हा साताऱ्यात एका ताम्रपटावर मराठीचे पहिले शब्द सापडले, आणि मग साधारण 1012 साली अक्षीमध्ये एक शिलालेख सापडला आणि तिथून मराठी एक स्वतंत्र भाषा म्हणून आपल्या समोर उभी राहिली. म्हणजे बघा, ही काही फक्त एक तारीख नाहीये, ही एका महान साहित्यिक परंपरेची नांदी होती. तर आपला पहिला विभाग आहे प्राचीन मुळे पहिले आवाज. चला तर मग बघूया, शिलालेखांपासून ते खऱ्या अर्थाने साहित्यापर्यंतचा हा प्रवास नक्की कसा झाला. यादव काळात एक खूप मोठा बदल झाला. सुरुवातीला काय होतं की कन्नड आणि संस्कृत ह्या राजभाषा होत्या, पण यादव राजांना लोकांपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी कोणती भाषा निवडली तर लोकांची भाषा, आपली मराठी. आणि हा काही फक्त भाषिक बदल नव्हता बरं का, ही तर मराठी साहित्याच्या भविष्याची एक प्रकारे पायाभरणीच होती. आता येतो आपला दुसरा विभाग, संत कवींचा काळ. आणि इथून पुढे तर भक्ती आणि लोकभाषेचा खरा उदय झाला. आणि या क्रांतीच्या अगदी केंद्रस्थानी होता आपला वारकरी संप्रदाय. या संत कवींनी देवाशी बोलण्यासाठी काही पंडितांच्या भाषेची वाट बघितली नाही, त्यांनी थेट लोकांच्या भाषेत म्हणजे आपल्या मराठीत अभंग रचायला सुरुवात केली. हे फक्त साहित्य नव्हतं, ही होती एका सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांतीची घोषणा. आणि ह्याच घोषणेनं मराठीला खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि या क्रांतीचे सर्वात मोठे शिलेदार कोण तर संत ज्ञानेश्वर. विचार करा, भगवद्गीतेसारखं इतकं गहन तत्वज्ञान त्यांनी ज्ञानेश्वरीतून थेट सोप्या मराठीत आणलं. त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता. ज्ञान हे फक्त काही लोकांपुरतं मर्यादित न राहता ते सर्वांसाठी खुलं झालं पाहिजे. ही खरंच एक वैचारिक क्रांती होती. पण ज्ञानेश्वर एकटे नव्हते, त्यांच्यासोबत होते नामदेव, ज्यांनी आपल्या अभंगातून भक्तीची गंगा फक्त महाराष्ट्रातच नाही तर हिंदीतून थेट उत्तर भारतापर्यंत पोचवली. मग मुकुंदराजांनी तत्वज्ञानाचे दरवाजे उघडले. आणि विचार करा, काही शतकांनंतर जेव्हा ज्ञानेश्वरी जवळजवळ विस्मृतीत गेली होती, तेव्हा संत एकनाथांनी तिचं पुनरुज्जीवन केलं आणि हा अमूल्य वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचवला. हे सगळे मिळून मराठी कवितेचे भक्कम आधारस्तंभ बनले. आपला तिसरा विभाग आहे साम्राज्याचा साहित्यिक उदय. आता बघा, भक्तीचा पाया तर रचला गेला होता आणि याच पायावर आता एक मोठी राजकीय शक्ती उभी राहत होती. मराठा साम्राज्याच्या उदयाने मराठी लेखणीला एक नवी जबरदस्त ताकद दिली. 17व्या शतकात तर असं झालं की लेखणी ही तलवारी इतकीच महत्वाची ठरली. कवींच्या शब्दांमधून मराठा साम्राज्याचं शौर्य, त्याचा स्वाभिमान, त्यांच्या आकांक्षा सगळं काही व्यक्त होऊ लागलं. म्हणजे आता साहित्य फक्त भक्तीपुरतं राहिलं नव्हतं, ते राष्ट्रवादाचं आणि अस्मितेचं एक शक्तिशाली माध्यम बनलं होतं. आणि या काळात दोन मोठी शिखरं होती, एक म्हणजे संत तुकाराम आणि दुसरे समर्थ रामदास. एका बाजूला तुकारामांचे अभंग लोकांच्या ओठांवर होते, तर दुसऱ्या बाजूला रामदासांचा दासबोध समाजाला एक दिशा दाखवत होता. गंमत म्हणजे हे दोन्ही प्रवाह शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेलाच बळ देत होते. आणि त्यांचा प्रभाव इतका खोलवर आहे की आजही त्यांच्या साहित्याचा अभ्यास आणि आदर केला जातो. आता येतोय आपला चौथा विभाग, मुद्रण, निषेध आणि नाटके. काळ बदलत होता आणि आता एका नव्या शक्तीचा उदय होत होता, ब्रिटिश राजवट. आणि ते एकटे नाही आले, त्यांच्यासोबत एक असं तंत्रज्ञान आलं ज्यानं मराठी साहित्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. या मुद्रण तंत्रज्ञानाने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. बदल कसे झाले बघा पटापट. आधी विल्यम कॅरीने व्याकरणाला एक शिस्त लावली, मग मोल्सवर्थने शब्दांचा सगळा खजिना एकत्र करून पहिला शब्दकोश तयार केला, आणि त्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणमधून पत्रकारितेची ज्योत पेटवली. विचार करा, फक्त एका दशकात मराठी भाषेचं स्वरूप कायमचं बदलून गेलं. जरा विचार करा, एकेकाळी ज्ञान कसं होतं, ते होतं मोजक्या लोकांच्या हातात, अशा हस्तलिखितांमध्ये बंदिस्त. पण छपाई आली आणि ज्ञानाच्या ह्या सगळ्या भिंती कोसळून पडल्या. आणि ते ज्ञान आता ज्योतिबा फुले आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या हातात एक शस्त्र बनलं. त्यांनी पुस्तकांमधून, नियतकालिकांमधून सामाजिक अन्यायावर थेट प्रहार करायला सुरुवात केली आणि इथूनच एका नव्या युगाची नांदी झाली. आणि आता आपण येतो शेवटच्या आणि महत्त्वाच्या विभागाकडे, आधुनिक ओळख घडवताना. देश स्वतंत्र झाला होता आणि आता मराठी साहित्य स्वतःची एक नवी ओळख शोधायला निघालं होतं.
1940च्या दशकात तर साहित्यात जणू काय एक स्फोटच झाला. लेखकांनी परंपरेच्या सगळ्या जुन्या चौकटी धाडकन मोडून काढल्या. आता साहित्यात प्रेम आणि निसर्ग याऐवजी शहरातल्या माणसाची घुसमट, त्याच्या अस्तित्वाची चिंता हे विषय येऊ लागले. आणि बासी मर्डेकलांसारख्या कवींनी आणि लघुनियतकालिक चळवळीने या बंडखोरीला एक बुलंद आवाज दिला. आणि याच काळात एक असा आवाज घुमला जो शेकडो वर्ष दाबून टाकला होता. तो आवाज होता दलित साहित्याचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांनी प्रेरित होऊन ह्या चळवळीने वेदना, विद्रोह आणि संघर्षाला शब्दरूप दिलं. हे फक्त साहित्य नव्हतं, ही होती अस्तित्वाची आणि न्यायाची लढाई. आणि या चळवळीला अनेक दिग्गजांनी पुढे नेलं. बाबूराव बागुलांच्या कथांनी थेट व्यवस्थेला हादरे दिले, तर नामदेव ढसाळांच्या कवितांनी मुंबईच्या रस्त्यांवरचा आक्रोश जगासमोर मांडला. इथं दिसणारं प्रत्येक नाव हे एका मोठ्या संघर्षाचं आणि दुर्दम्य आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. ही विभागणी खरं तर खूप काही सांगून जातेय. बघा, स्वातंत्र्यापूर्वी साहित्याचा अभ्यास म्हणजे काय, तर पत्रकारिता, अनुवादित साहित्य, सुरुवातीच्या काही कादंबऱ्या. पण स्वातंत्र्यानंतर साहित्याचा कॅनव्हास कितीतरी मोठा झाला. आता दलित, आदिवासी, स्त्रिया आणि शहरात हरवलेल्या माणसांचे आवाज महत्त्वाचे ठरू लागले. म्हणजे काय, तर साहित्याचा अभ्यास हा समाजाच्या बदलत्या चेहऱ्याचा एक आरसाच बनला. बरं, या सगळ्या प्रवासाला राष्ट्रीय स्तरावर किती मान्यता मिळाली असेल? भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार किती मराठी लेखकांना मिळाला असेल असं वाटतं? याचं उत्तर आहे 4. आणि हे चारही जण म्हणजे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे. या प्रत्येकाने मराठी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हे केवळ पुरस्कार नाहीत, ही आहे आपल्या मराठी भाषेच्या सामर्थ्याला मिळालेली राष्ट्रीय पोचपावती. तर आपण पाहिलं की मराठी साहित्याने कधी भक्तीचा मार्ग दाखवला, कधी क्रांतीची मशाल पेटवली, तर कधी आपल्या अस्तित्वाचेच प्रश्न विचारले. हा हजारो वर्षांचा प्रवास आजही अविरत सुरू आहे. पण आता पुढचं वळण कोणतं असेल? मराठी साहित्याचं पुढचं ध्येय काय असेल? हा प्रश्न मात्र विचार करण्यासारखा आहे.